नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे यासाठी केला आपण की 11वी आणि 12वी मध्ये जे लोक शिकत आहेत त्यांना त्यांच्यातल्या खूप साऱ्या लोकांना कॅल्क्युलेशन करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम चालला. आता हे जे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये प्रॉब्लेम चालला, मग याला ऑप्शन काय सर? याला एकच ऑप्शन आहे, जो म्हणजे कितीही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन जरी असेल, कितीही डिफिकल्ट मल्टिप्लिकेशन असेल, कितीही डिफिकल्ट डिव्हिजन जरी असेल डेसिमल पॉईंट मधलं, तर त्याला एकच ऑप्शन, तो म्हणजे लॉग आणि अँटी लॉग याद्वारे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यासाठी लॉग आणि अँटी लॉग साठी आपण काय करणार आहोत, पहिले की जे आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅरेक्टरिस्टिक. कारण की लॉग जर पाहायचा असेल अगोदर तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून पहिले आपण याची कॅरेक्टरिस्टिक नेमकी काय असते पाहूया. जसं की मी काही एक्झाम्पल घेतो, त्या एक्झाम्पलपैकी आपण कॅरेक्टरिस्टिक चेक करूया. जसं माझ्याकडे समजा 2. एखादा नंबर आहे, कोणताही नंबर घ्या तुम्ही, 2.381 असा एक नंबर आहे. मला याची कॅरेक्टरिस्टिक पाहायची असेल तर डावीकडून चेक करायचं की हा जो डेसिमल पॉईंट आहे हा किती नंबर नंतर आहे. जर हा डेसिमल पॉईंट 1 नंबर नंतर जर असेल तर कॅरेक्टरिस्टिक त्याची 0 घ्यायची. जर डेसिमल पॉईंट हा 2 नंबर नंतर जर असेल तर कॅरेक्टरिस्टिक किती घ्यायची? 1 घ्यायची. जर डेसिमल पॉईंट हा 3 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक 2 घ्या. जर डेसिमल पॉईंट 4 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक किती घ्या? 3 घ्या. म्हणजे 1 न कमी घेत चला. आता हे झालं नॉर्मल नंबर. जर समजा नंबर तुमचे या फॉर्मॅटमध्ये असेल 0.1 2 3 4 सो ऑन, तर चेक करायचं. मी पहिले काही एक्झाम्पल घेतो, मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 0.0989, 0.00289, 0.0004954 असे नंबर्स आहेत. आता मला याचे कॅरेक्टरिस्टिक घ्यायचे आहेत, तर चेक करायचे की याच्यामध्ये किती झिरो आहे. कारण की हे याच्यापेक्षा हे वेगळं आहे. याच्यामध्ये किती झिरो आहेत? 1, म्हणून याची 1 बार. याच्यामध्ये किती झिरो आहेत? 1 आणि 2 म्हणजे 2 बार. याच्यामध्ये किती झिरो आहेत? 1, 2 आणि 3 म्हणून 3 बार. याच्यामध्ये किती आहेत पहा बरं? 1 2 3 4 म्हणून 4 बार. तर अशा पद्धतीने आपण नंबरची कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करू शकतो. आता हे कॅरेक्टरिस्टिक झाली, तर आपल्याकडे काही जे लॉग्स आहेत त्या लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. पहिली प्रॉपर्टी आपण लर्न करूया लॉगची, ती म्हणजे कोणती पहा. लॉग ऑफ m इंटू n म्हणजे 2 नंबरचा गुणाकार असेल आणि त्याचा जर तुम्ही लॉग घेतला असेल तर काय करायचं? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. सिंपल. जर 2 नंबर असतील आणि 2 नंबरचा प्रॉडक्ट असेल आणि त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा असेल किंवा मल्टिप्लिकेशन करायचं असेल, पण आपण मल्टिप्लिकेशन बाय युझिंग लॉग न जर करत असेल तर लॉग अप्लाय जसा केला तसं त्या 2 नंबरला स्प्लिट करायचं आणि ऍड करायचं. जर लॉग ऑफ m डिवायडेड बाय n असेल, म्हणजे एक नंबर न्यूमरेटरला आहे, दुसरा नंबर डिनॉमिनेटरला आहे, आणि तुम्ही हे कॅल्क्युलेशन बाय युझिंग लॉग करत असाल तर काय करा पुढे? लॉग ऑफ m मायनस ऑफ लॉग ऑफ n करा, मायनस करून घ्या. आणि तिसरा रूल, जर लॉग ऑफ a टू दी पॉवर म्हणजे कोणताही नंबर असेल आणि त्याचा पॉवर असेल तर तो पॉवर समोर आणा आणि लॉग a करून घ्या. हे असे 3 सिंपल रूल आहे जे आपल्याला अप्लाय करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट आहे की हा टेबल, तुमच्या इथे स्क्रीनवर तुम्हाला एक लॉगॅरिथमिक टेबल दिसायला. तो लॉगॅरिथमिक म्हणजे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम जाते की सर लॉग नेमका या टेबलमध्ये पाहायचा कसा. तर मी एक साधं उदाहरण घेतो, म्हणजे मग तुम्हाला लॉग कसा चेक करायचा लक्षात येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 38, मी एक नंबर घेतो पहा. जर माझ्याकडे नंबर आहे 38.92 असा एक नंबर आहे आणि मला याचा लॉग चेक करायचा आहे, तर पहिली लॉग चेक करण्याची रूल काय? पहिले आपण लॉग पाहण्या अगोदर या नंबरची कॅरेक्टरिस्टिक पाहतो.
कॅरेक्टरिस्टिक कशी पाहायची, या अगोदर आपण पाहिलं की डावीकडून चेक करा की डेसिमल पॉईंट हा किती नंबर नंतर आहे. तर आपण जर डावीकडून चेक केलं, डेसिमल पॉईंट हा 2 नंबर नंतर आहे, म्हणजे 1 आणि हे 2. म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती, कॅरेक्टरिस्टिक किती, 2 नंबर नंतर असल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ही 1 होते, 1 पॉईंट. डावीकडून डेसिमल पॉईंट जर 2 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक 1, 3 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक 2, 1 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक 0. सिंपल. आता पहा, आता याच्यात चेक कसं करायचं, हे बऱ्याच लोकांना पाहता येत नाही किंवा जमत नाही. काय करा, सरळ सरळ आहे की चला हे कलर घेतो. पहिले हे 2 नंबर घ्या, पहिले 2 नंबर. 38 हा 38 कुठं चेक करायचा, या उभ्या लाईनमध्ये, या कॉलम मध्ये चेक करा. 38 जर पाहिला तर मला 38 इथे दिसेल, हे 38. म्हणजे हे जे पहिले 2 नंबर्स आहेत म्हणजे याच्यात पाहून घ्यायचे 38. आता त्याच्यानंतर तिसरा जो नंबर आहे, हा तिसरा नंबर चेक करायचा या आडव्या लाईनमध्ये, हे तिसरा. आता हा जो तिसरा नंबर आणि हा जो 38 आहे, हा नेमका कोणत्या नंबरला भेटते. हा 3 वरून खाली आला, कुठपर्यंत येईल, 38च्या लाईन पर्यंत येईल. 38 ची लाईन म्हणलं तर ही आली पहा 58 32. असं चेक, पहिले 38 आणि इकडे 3, हे कुठं भेटायले, 58 32. तर मी साईडला लिहून घेतो 58 32. साईडला यासाठी लिहून घ्यायचं कारण की आपल्याला हा मीन डिफरन्स पाहायचा या दोनचा. तर हे 2 इकडे, हे मीन डिफरन्स आहे इकडे, हे 2 सेम. 2 ही लाईन आणि 38 लाईन कोणत्या याला भेटते पाहायचं. 38 ची ही लाईन एक्झॅक्टली किती नंबर भेटायला, 2च भेटायला. आपण टेबलमध्ये पाहिलं, हा 2 याच्यामध्ये ऍड करा. जर 2 ऍड केला तर 5 8 3 4 होते. ते तर इथे लिहून टाका 5 8 3 4. तर हे झाला या नंबरचा लॉक पाहायला. एक आणखी थोडस एक उदाहरण घेतो दुसऱ्यावाला, ते सुद्धा एक तुम्ही चेक करून घ्या, फास्ट मध्ये घेतो मी थोडं. जर माझ्याकडे नंबर आहे समजा 2.318, तर पहिली काय चेक करायची, याची कॅरेक्टरिस्टिक चेक करायची. कॅरेक्टरिस्टिक चेक करण्यासाठी आपण डावीकडून येतो. डावीकडून काय करणार, डावीकडून चेक करा की हा डेसिमल पॉईंट किती नंबर नंतर आहे. हा डेसिमल पॉईंट यायला 1 नंबर नंतर, म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती 0. 1 नंबर नंतर आहे ना, 2 नंबर नंतर असलं तर कॅरेक्टरिस्टिक किती लिहिली असते आपण, 1. ठीक आहे. नेक्स्ट, आता या 23चा 1 मध्ये तर चेक करा 23. पहिले मी हे चला, आता 23 म्हणल्यानंतर पहिले या उभ्या लाईन मध्ये पहा, 23 हा इथे मिळाला. हा 23चा 1 मध्ये म्हणजे हे 23 आणि 1 म्हणजे कुठं भेटायला ते 36 आणि 36. तर 36 या नंबरला भेटेल. तसंच राहू देतो कारण की मीन डिफरन्स मला ऍड करायचा आहे ना. त्यानंतर आहे 8 हा कुठे पहा, हा 8. मी 8 आणि 23 ही 23 आणि 8 म्हटल्यानंतर किती होते 15 हा नंबर त्याच्यामध्ये ऍड करा. 15 जर ऍड केलं तर किती होईल पहा बरं, 11 5 आणि 36 म्हणजे 36 51 इथे लिहून टाका. हे झाला लॉग पाहणं. सिंपल आहे लॉग पाहणं. आता पाहूया की अँटीलॉग कसा पाहायचा. तर अँटीलॉग जर पाहायचं असेल आपल्याला तर हे आहे लॉगॅरिथमिक टेबल आहे. आता हा पहा अँटीलॉग टेबल आहे. आता अँटीलॉग टेबल कधी येतो, ज्यावेळेस तुम्ही 2 नंबर्स आहे, 2 नंबरचा प्रॉडक्ट घेतला किंवा 2 नंबरचं डिव्हिजन घेतलं बाय युझिंग लॉग, त्याची परत ॲडिशन किंवा त्याचं सबट्रॅक्शन केलं तर ते एक नंबर येतो. तो नंबर म्हणजे असा की जर समजा तुमच्याकडे नंबर आला 2.2341 असा नंबर आला, याचा पाहायचा अँटीलॉग. तर अँटीलॉग पाहताना पहिले चेक काय करणार की हे जे असा जर नंबर दिला असेल तर पहिले पाहायचं की हे जे डेसिमलच्या अगोदर जे नंबर आहे की नाही, हे नंबर डेसिमलच्या अगोदर नंबर, याचा काही विचार करायचा नाही अगोदर.
डेसिमलच्या अगोदर काही असू द्या, 0 असू द्या, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, काही विचार करायचा नाही. मग विचार कोणाचा करायचा? पॉईंट 23चा. हे जे पॉईंट 23 आहे, या पॉईंट 23चा ते या उभ्या लाईनमध्ये पॉईंट 23 चेक करायचं. उभ्या लाईनमध्ये पॉईंट 23 जर पाहिला तर पॉईंट 23 हे येत आहे, पॉईंट 23. पॉईंट 23चा 4 मध्ये सेम जसं लॉग आपण पाहिले, हे 4 आणि पॉईंट 23 हे कुठं भेटते पाहायचं. तर हे भेटलं 17 14 या नंबरला. तर मी इथं साईडला 17 आणि 14 हा नंबर लिहितो. 17 14 साईडला लिहून घ्या, कारण की आपल्याला मेन डिफरन्स ऍड करायचा. नेक्स्ट 1 मध्ये मेन डिफरन्स पाहायचा. तर 1 मध्ये मेन डिफरन्स जर तुम्ही पाहिलं तर सगळे झिरोच आहेत, त्यामुळे 0 ऍड केला काय नाही केलं काय काही फरक पडत नाही. तर काय करायचं? 17 14 आलं. आता हे जे आपण 2 सोडला होता ना, या 2चं काय करायचं? तर या 2 मध्ये एक ऍड करा. जर 2 मध्ये एक ऍड केलं तर किती होतात? 3. तर डावीकडून जे नंबर आला ना आपण अँटीलॉग पाहून, डावीकडून पहा 3 नंबर नंतर तुमचा डेसिमल पॉईंट द्या. 1 2 आणि 3 इथं आला, म्हणून 17.1.4 3 नंबर नंतर आला. तर या पद्धतीने आपण अँटीलॉग पाहू शकतो. आता मी काय करतो, एक छोटंसं एक्झाम्पल घेतो, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला म्हणजे कसं एक्झॅक्टली दोन्ही ॲट ए टाइम वापरायचं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक कॅल्क्युलेशनसाठी एक नंबर आहे. जसं की फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवले आपण, तुमचा असा आला 23. मी इथे लिहितो, एक कॅल्क्युलेशन करायला 2.38 याला डिवाइड करायचं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 23.24 याला याने डिवाइड करायचं. पण डिवाइड आपल्याला नॉर्मल मेथडने करता येत नाही, तर आपण काय करायला? लॉग अप्लाय करायला. तर लॉग अप्लाय करताना पहिले याला लॉग लावा. कसा लावाल? लॉग. आता मी 2 नंबरला काही लॉगच्या प्रॉपर्टी सांगितल्या होत्या की लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी असेल. लॉग ए डिवायडेड बाय बी असेल तर काय करतो आपण? लॉग ए मायनस बी ना, म्हणून लॉग 2.38 मायनस लॉग 23.24. लॉगचा फॉर्म्युला लॉग ए डिवायडेड बाय बी, लॉग ए मायनस लॉग. आता मला या नंबरचा लॉग पाहायचा आहे, पण लॉग पाहण्या अगोदर आपण काय चेक करतो? कॅरेक्टरिस्टिक. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे ना. चला आता या नंबर डावीकडून चेक करा, किती नंबर नंतर डेसिमल पॉईंट आहे? 1, म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती? 0 पॉईंट. ओके ना. चला नेक्स्ट, आता याच्यामध्ये नंबर किती आहे? 23. 23चा 8 मध्ये पाहायचा. 23 म्हणल्यानंतर हे येते 23चा 8 मध्ये, म्हणजे हे 8. 23 आणि 8 कुठे भेटते पाहायचं आपण. 23 आणि 8 3766 या नंबरला भेटते. 3766. मी डायरेक्ट यासाठी लिहिलं कारण की याच्यामध्ये मेन डिफरन्स पाहण्यासाठी नंबरच नाही, सोडून द्या. नेक्स्ट, मायनसला मायनस. पुढे आता याच्यामध्ये पण चेक करा की डेसिमल पॉईंट किती नंबर नंतर आहे. डेसिमल पॉईंट आहे पहा 2 नंबर नंतर. जर डेसिमल पॉईंट 2 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक आपण काय लिहितो? 1. डावीकडून चेक करायचं डेसिमल पॉईंट किती नंबर नंतर आहे. जर 2 नंबर नंतर असेल तर कॅरेक्टरिस्टिक 1 पॉईंट. आता पहा 23चा 2 मध्ये, मीन डिफरन्स 4 मध्ये. अगेन तेच 23चा 2 मध्ये पहा, हे 2. 23चा 2 मध्ये येतो पहा. 23चा 2 मध्ये येईल 3750. याला साईडला लिहा, याला साईडला लिहू शकता तुम्ही. आता याला साईडला लिहिल्यानंतर काय होईल पहा बरं. याला साईडला जर लिहिलं आपण, किती आला आपला? 3650. हे 4 आहे ना, 4 हा मेन डिफरन्स आहे, तर तो मेन डिफरन्स याच्यात पाहायचा 4. त्याच लाईनला 23च्या लाईनला येतो पहा 7 आपण याच्यामध्ये ऍड करून घ्या. 7 जर ऍड केला तर येतो 12 6 3, म्हणजे 3662 असं आलं. आपण लॉग पाहिला, पहिले कॅरेक्टरिस्टिक पाहिली,
नंतर प्रत्येकाचा लॉग पाहिला. आता सबट्रॅक्शन आलं ना, या नंबर मधून याला सबट्रॅक्ट करा, या नंबर मधून जर याला आपण सबट्रॅक्ट करतो म्हणलं तर सबट्रॅक्शन आपलं कसं येईल पाहिजे. इथं वर लिहितो मी, सबट्रॅक्शन करायचं सिंपल सबट्रॅक्शन. 0.3766 मायनस 1.362 ओके. एकदा मी याचा लॉग पाहतो, इथे काही नंबर राहिला का. 23च्या 2 मध्ये 3655 आणि मीन डिफरन्स 7, म्हणजे मीन डिफरन्स 7 म्हणल्यानंतर पाहून घ्या एकदा. 3655 आणि 7 266 म्हणजे 16 इथं राहिला आपला 62 असं येईल. आता ठीक आहे, आता सबट्रॅक्शन करून घ्या. चला 0.3766 मायनस 1.3662. सबट्रॅक्शन सगळ्यांना जमते. जर आपण सबट्रॅक्शन केलं तर काय होईल बघ. 6 मायनस 2 4, 6 मायनस 6 0, 7 मायनस 6 1, 3 मायनस 3 0. आणि इथे प्रॉब्लेम आहे, 0 मायनस ऑफ 1 -1, आणि -1 म्हणजेच काय असते ऍक्च्युली 1 बार. -1 म्हणजे किती 1 बार. तर याचं जर आपण केलं तर 1 बार मायनस आलं ना, तर मायनस म्हणजे बार असते. -1 असेल तर -1 बार, -2 असेल तर -2 बार. चला 1 बार पॉइंट 0 1 0 4. आता याचा पाहायचा काय आपल्याला अँटीलॉग. तर मी अँटीलॉगचा टेबल मूव्ह करतो. तर आपला नंबर किती आहे 1 बार पॉइंट 0104. हा नंबर आपण लक्षात ठेवूया, कारण की पुढच्या पेजला आपल्याला याला ट्रान्सफर करायचं. 1 बार पॉइंट 0104. सो 1 बार पॉइंट 0104 अँटीलॉगचा आपला नंबर आहे पा 1 बार पॉइंट 0104. याचा आपल्याला अँटीलॉग पाहायचा, कारण की सबट्रॅक्शन करून आलेला नंबर आहे. आता पहिले याचा काही विचार करायचा नाही. पॉइंटच्या अगोदर जो नंबर आहे हे वाला, याचा काही विचार करू नका आताच. आता आपल्याला कोणाचा विचार करायचा 0.01चा विचार करायचा. 0.01 हे येत आहे 0.01. 0.01चा कशात पाहूया आपण. 0.01चा 0 मध्ये म्हणजे हेच, तर 0 मध्ये येते हे इथंच. ही लाईन आणि ही लाईन कुठं मिळते पहा. तर आपल्याला मिळाली ती लाईन मी इथे लिहितो 10 आणि 23 या नंबरला. ठीक आहे. 0.1चा 0 मध्ये आता मीन डिफरन्स 4 आहे ना, हे 4 मीन डिफरन्स 4 सॉरी मीन डिफरन्स इथं मीन डिफरन्स 4 मध्ये पण किती आहे 1. तो 1 ऍड करा तर किती होईल बरं 102 लिहून टाका याचा आन्सर 1024. आता प्रॉब्लेम आहे की 1 बार. तर आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये पाहिलं होतं का, जर 1 शून्य असेल 0 पॉईंट असेल तर 1 बार, 2 शून्य असेल तर 0.0 म्हणजे 2 बार, 0.00 असेल तर 3 बार. ठीक आहे ना. तर इथं 1 बार म्हणजे काय ऍक्च्युली 0 पॉईंट. हे झालं त्याचं आन्सर. सो हे त्या नंबरचं आपण जे डिव्हिजन केलं होतं ते या पद्धतीने करायचं. आणि जर आता हे झालं डिव्हिजन, आता जर समजा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर कसं करार. आता तुम्ही लॉग वगैरे पहा, मी फक्त पद्धत सांगतो तुम्हाला. सो 2.38 इंटू 98.98 असं असेल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. याला आपण अप्लाय केला लॉग. तर लॉग कसा अप्लाय करायला पहा, लॉग ऑफ 2.38 प्लस यूज करायचं, कारण की लॉगची प्रॉपर्टी आहे. अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ लॉग किती प्लस, कारण की मल्टिप्लिकेशन आहे. लॉग ऑफ 98.98. परत तीच पद्धत, याची पहिली कॅरेक्टरिस्टिक पहा, परत लॉग पहा, याची कॅरेक्टरिस्टिक पहा, परत लॉग पहा. इथे ऍडिशन आहे तर 2 नंबरची ऍडिशन करा. ऍडिशन करून आलेल्या नंबरचा परत काय पहा अँटीलॉग. तर या पद्धतीने तुम्हाला ऍडिशन करता येते.
आता हे जे लॉगॅरिथमिक सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन आहे ते माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक सबट्रॅक्शन कसं करायचं किंवा लॉगॅरिथमिक ॲडिशन कशी करायची त्याचं पूर्ण नॉलेज त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर लॉग कसा पाहायचा, अँटी लॉग कसा पाहायचा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तर याला बार बार पहा, म्हणजे तुमचा एकदा परत त्याच व्हिडिओला परत रिपीट पाहायचं, जेणेकरून काय होईल की सगळे कन्सेप्ट याचे क्लिअर होतील. ओके, थँक्यू.